आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात। 20 मे या दिवशी मुंबईमध्ये मतदान होत आहे आणि मुंबईचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। मुंबईमध्ये आज महायुती आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे। ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होतीये। या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील। तर दुसरीकडे आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीची ही प्रचार सभा बीकेसी मैदानावर होतीये। या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती आहे। मुंबईमध्ये आज प्रचाराचा धडाका आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईसाठी महामुकाबला होतोय। 20 तारखेला मुंबईमध्ये मतदान होणार आहे आणि त्याआधी सगळे मातब्बर नेते मुंबईमध्ये प्रचारासाठी, सभांसाठी तळ ठोकून आपल्याला दिसतायत। आज शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येतील, तर बीकेसी इथे इंडिया आघाडीची सभा होतीये। आणि आपले दोन प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। महायुतीच्या सभास्थळाहून प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्यासोबत आहेत, तर बीकेसीतल्या इंडिया आघाडीच्या सभास्थळाहून कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत। आपण आधी महायुतीच्या सभेचा आढावा घेऊया, नाझीम मुल्लाकडे जाऊयात। नाझीम, लक्ष लागलेलं आहे या सभेकडे, कारण का राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर पहिल्यांदा येतायत। स्थळ आहे शिवाजी पार्क, हार्ट ऑफ द मुंबई ज्याला म्हटलं जातं। कसं वातावरण आहे, कशी तयारी सुरू आहे सध्या? प्रज्ञा, लोकसभा निवडणुकीचा हा 5वा टप्पा आहे। महाराष्ट्रातला हा शेवटचा टप्पा आहे। 20 मेला मतदान होणार आहे। तत्पूर्वी महायुतीची एक महासभा या ठिकाणी पार पडतीये आणि ती सभा पार पडतीये शिवाजी पार्क या ठिकाणी। आणि याच शिवाजी पार्कच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघं एकत्र येत आहेत। पहिल्यांदाच ते कोणत्या तरी राजकीय मंचावरून, निवडणुकांच्या मंचावरून मुंबईकरांना संबोधित करणार आहेत आणि त्यामुळेच हे शिवाजी पार्कचं मैदान आता सज्ज झालेलं आहे आजच्या या सभेसाठी। शिवाजी पार्क आणि मराठी माणसाचं एक वेगळं नातं आहे आणि याच नात्यात एक हात घालण्यासाठी भाजपनं हा डाव खेळलेला आहे। राज ठाकरेंना आपल्यासोबत घेतलेला आहे, कारण याच शिवाजी पार्कच्या मैदानावरून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, किंबहुना राज ठाकरेंनी सुद्धा अनेकदा सभा घेतलेल्या आहेत। दसरा मेळावे असेल, गुढीपाडव्याचे मेळावे असतील, ते इथूनच गाजलेले आहेत आणि ते या ठिकाणाहूनच मराठी माणसाला एक संदेश देत असतात, एक आदेश देत असतात आणि त्याचं पालन मुंबईतला मराठी माणूस करत असतो। आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची जी सभा होतीये त्यासाठी त्यांनी शिवाजी पार्क या मैदानाचीच या ठिकाणी निवड केलेली आहे, कारण याच मैदानावरून राज ठाकरेंनी मी भाजपला अर्थात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली। आणि परत एकदा ज्यावेळेला मुंबईतल्या 6 लोकसभा निवडणुकीचं मतदान या ठिकाणी 20 तारखेला पार पडते, त्याच वेळेला ही महत्त्वाची सभा या ठिकाणी, म्हणजे या प्रचाराची सांगता सभा म्हणता येईल अशी सभा या ठिकाणी पार पडते आणि तिथंच राज ठाकरेंना मोदी स्वतः घेऊन येत आहेत। आणि याच मंचावरून आता राज ठाकरे आणि मोदी मराठी माणसाच्या काळजात हात घालण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण गेले काही दिवस मुंबईतला मराठी माणूस हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनं झुकलाय असं एक अंदाज जो आहे तो माहितीला आहे। आणि त्यामुळेच आपण बघतोय इथं जे काही फोटो लागलेले आहेत त्या फोटोंमध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचेच फोटो या ठिकाणी लागलेले आहेत। बाळासाहेबांनी नेहमीच या ठिकाणावरून मराठी माणसाच्या काळजात हात घातलेला आहे, त्यांना वेगवेगळे आदेश दिलेले आहेत आणि तसाच आदेश आज राज ठाकरे या ठिकाणाहून देण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या बद्दल काय बोलतायत, कारण मुंबई जी आहे ती भाजपला काबीज करायची आहे आणि त्याच अनुषंगाने हे पहिलं पाऊल जे आहे ते मुंबई लोकसभेच्या अनुषंगाने आहे। पुढे विधानसभा आहे, महापालिकेच्या निवडणुका देखील होतील, परंतु ही पहिली सभा जी आहे ती मुंबईच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या अनुषंगाने महत्त्वाची असणार आहे, कारण राज ठाकरे या मंचावरती असणार आहेत आणि ते काय बोलतायत याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून आहे। प्रज्ञा, निश्चित या सभेकडे तर राज्याचं लक्ष आहेच, पण दुसरीकडे इंडिया आघाडीची सभा होतीये बीकेसीच्या मैदानावर। कृष्णा केंडेंकडे आपण जाऊयात। कृष्णा, एकीकडे राज ठाकरे, पंतप्रधान मोदी एका व्यासपीठावर, तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे मातब्बर नेते एकत्र येताना दिसतायत। एक प्रकारचं शक्ती केंद्र इकडे निर्माण होण्याची शक्यता आहे। काय वातावरण तिकडे पाहायला मिळते, कशी तयारी सुरू आहे? महाविकास आघाडीचे 4 दिग्गज नेते एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतील आणि त्यांचं जे मुख्य
ज्या हेतू आहे तो मुंबई मधील 6 लोकसभेच्या जागा आणि आता हे BKC मैदान आहे. इथे आपण पाहतोय की सभेची तयारी पाहायला मिळते. जसं नाजिमनी सांगितलं की म्हणजे जिथे सभा होते तिथे मोदी आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचे फोटो आहेत, तर इथं सर्व पक्षांचे फोटो पाहायला मिळत आहेत. राजीव गांधी यांचा देखील फोटो आहे, तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, या सगळ्यांचे मोठे मोठे फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि 4 दिग्गज नेते आहेत. खरं तर मल्लिकार्जुन खरगे आहेत, त्याचबरोबर उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत, त्यानंतर शरद पवार आहेत आणि अरविंद केजरीवाल हे आपल्या जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सभेसाठी एकत्र येत आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या ठिकाणी राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतात. त्यात आता हिंदुत्व असेल, त्याचबरोबर पक्षाचं विलिनीकरण असेल, शिवसेना खरी कुणाची खोटी कुणाची असेल, या सगळे मुद्दे या ठिकाणी आज देखील आपल्याला या सभेदरम्यान पाहायला मिळतील. मात्र मुंबईमध्ये खास करून उद्धव ठाकरे या व्यासपीठावरती आज नेमका काय बोलतायत, कारण की काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आप या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना ते काय आज या ठिकाणी निवडणूक जिंकण्याचा मंत्र देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. सर्व पक्षांचे झेंडे या ठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळी मोदींची सभा आहे त्याच वेळी या ठिकाणी महाविकास आघाडींची सभा आहे आणि त्यामुळे निश्चितच या आजचा जो प्रचाराचा दिवस आहे तो खास करून मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे 4 दिग्गज एकत्र येऊन महाविकास आघाडीसाठी सभा घेत आहेत. ते काय बोलतात याकडे निश्चितच लक्ष असणार आहे. प्रज्ञा, 2 हाय व्होल्टेज सभा मुंबईमध्ये होतात. एक होती शिवाजी पार्कवर आणि दुसरी होती BKC मैदानात. या सगळ्या संदर्भातले अपडेट नाझीम आणि कृष्णा तुमच्या दोघांकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.